गाव आहे तेटली गणेश भोसले मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होतो. मॅच मध्ये मजा येईल कारण का बऱ्याच वर्षानंतर हे दोन संघ एकमेकांच्या समेत खेळण्यासाठी पहिला बॉल अपट वार आणि पहिला बॉल पंचांचा वाईड आला पण फ्रॉम दी ओव्हर हा बॉल समाप्त झालेला आहे. हा बॉल तुम्ही पुन्हा पुन्हा टाकू शकत नाहीये. खराब सुरुवात मी म्हणेन निपाणी टीमकडनं. ॲक्सेंट रिप्ले मध्ये हा बॉल अगदी विकेटच्या मध्ये आपटला होता आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय. पहिला बॉल व्हाईट, दुसऱ्या बॉलवरती आडव्या बॅटचा प्रार चांगलं आहे. डीपमध्ये प्रोडक्शन स्वतःला बॅलन्स केलं, पडता पडता त्याने स्वतःला बॅलन्स केलं आणि त्याच्यानंतर ते 2 धावा सिंगल धाव इथे प्राप्त होतं. मागील KS क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब या प्रवीण सकपाळने खरं तर घेतला होता. त्याने तिथे मेहनत खूप केली होती. मैदान हेच होतं आणि या मैदानामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करणारा नेक्स्ट बॉल सरळ खेळण्याचा प्रयत्न केला. बॉट आणि बॅटचा तितका संपर्क नाही आहे. बॉल चालला पाठीमागे. आशिष पार्टे मैदानाच्या आतमध्ये खेळताना ते बाला मिळतं ते मोठी बाब आहे. धावा झाल्या ते कोण धाव फलकावरती 3 धावा. दोन्ही दिग्गज खेळाडू आमने सामन्यात आणि तितका दिग्गज एक युवा खेळाडू टॅलेंटेड तेटली टीमकडनं नेहमी करतो परंतु आज निपाणी टीमकडनं ॲज अ सातारा जिल्हा एकॉर्ड म्हणून तो खेळतो. ही संकल्पना करता राबवली गेली. या स्पर्धेच्या माध्यमातून श्री जननी मानाई देवी क्रिकेट क्लब देवाचे सेमडी श्री जननी मानाई देवी चषक 2026 MDCC मान्सून ब्लास्ट आपण पाहतोय. शानदार पर्व आणि या पर्वाचा आहे आम्हाला गर्व आणि यातच काही सर्व. टोटल झाल्या धाव फलकावरती एकूण 3 धावा. लक्ष मोठं ठेवायचं आहे आणि त्यासाठी गाडीची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करते. फॉलो केलं बॉलला, बॉलचा पाठलाग केला डीप स्टॅकावर मधून स्टॅपावर बॉल सीमापार प्रवीण सकपाळच्या बॅट मधून षटकार. काय फटका इथे खेळलाय प्रवीणने. लाजवाब स्ट्रोक बॉलला येऊ दिलं त्याच्यानंतर बॅटचा चेहरा दाखवला आणि तिथून मात्र एक पाव हवेमध्ये होता आणि 6 धावा आलात. टिव्हिस्टा कव्हर मध्ये फिल्डर होते परंतु अच्छा डोक्याच्या वरून कॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. ही खासियत आहे प्रवीणजी. गणेशवरती ते हबी ठरलाय. राऊत विकेट आणखीन घेते त्याच दिशेला जागा बनवले. चांगली फिल्डिंग होतो. हो काय फिल्डिंग केली वा. जेव्हा अशी तुम्ही फिल्डिंग करता एखादा बॅटर बॅटिंग करतो एखादा चांगला स्ट्रोक खेळतो आणि तेव्हा तर प्रेक्षकांच्या मनामध्ये तुम्ही घर करता आणि ही फिल्डिंग अप्रतिम होते. एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. 10 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलात. ओहो काय बॉल टाकला. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅटरने बॅटर हवेमध्ये फिरवलं होते आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये या ओव्हरमध्ये षटकार जरूर आलाय परंतु धावा फक्त आणि फक्त झाल्यात तर एकूण 10. एक पंचम संपलं. जबरदस्त मॅच, जबरदस्त टुर्नामेंट. 22 या टेनिस क्रिकेट या वाणीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. जे प्रेक्षक घर बसले आपल्या स्मार्टफोनवरती किंवा आपल्या स्मार्ट TV वरती जे प्रेक्षक ही ऑनलाईन स्पर्धा पाहताय त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. अच्छा दिवसाच आपण प्रदीप सर या संपूर्ण स्पर्धेला लीड करत आहेत. त्यात आपण रोहन केसारकर यांचा देखील आपण आवाज ऐकत आहोत. खूप पसंती दिली या आवाजाला परंतु आता रफ्तार का राजा ज्याच्याकडे वेग प्रचंड आहे असा किशोर उत्तेकर बॉलिंग ट्रॅकवरती आला. बऱ्याचशा जडणघडण या दोन्ही टीमची आम्हाला माहिती आहे की कोणाची किती कमजोरी आहे परंतु इथून पुढे धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे. 10 धावा धाव फलकावरती किशोर उत्तेकर समोर असणारा बॅटर ते प्रवीण सकपाळ. ॲज अ सातारा जिल्हा एकॉन या टीमकडून खेळतो. त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका. किंबहुना आपल्याला कमीत कमी षटकांचा मॅचेस इथे खेळवल्या जातील. 10 धावा धाव फलकावरती दाखल होतात. नेक्स्ट पहिला बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु वेग प्रचंड होता या बॉलच्या पाठीमागे. आलाय तो इथे पहिला बॉल किशोर उत्तेकरचा डॉट. त्याचबरोबर दोन टीमकडून आयकॉन खेळले होते. जिल्हा आयकॉन अभिदादा चोरट. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावेळी काही सन्मान घेतोय. मुख्य व्यासपीठावरती पहिला बॉल डॉट आलाय, दुसरा बॉल सोडून दिला बॅटरने. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा येतोय आतापर्यंत. सागर सुतार आपल्याला एसटेनच्या पाठी पाहायला मिळतात. 11 धावा धाव फलकावरती. बॉल टप्पा चांगला होता या बॉलचा पण दिशा खराब आहे.
आणि लाईन इथं मेंटेन तुम्हाला करावं लागेल. पहिलं षटक प्रतिम राहिलं गणेश भोसलेचं आणि KS क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर जो दादा संघ म्हणून आपण पाहिला जातो तो रुळे वैभव रुळे. मग टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंबहुना रबर बॉल क्रिकेट असू द्या, नेहमीच या संघाची चर्चा राहते. त्याचं कारण आहे की त्यांचा दमदार खेळ. इथे ॲक्युरसी अँगल ते बॉलिंग करतोय, त्याचं ॲक्युरेशन, त्याचं परफेक्शन, त्याचं व्हेरिएशन आणि त्याचं कमबॅक इथे पाहायला मिळतोय. किशोर उत्तेकरणे इथे डॉट बॉल टाकलाय. 11 वरती आत्तापर्यंत स्थगित थांबवलंय आणि इथून पुढे धावसंख्येची वाटचाल कशा पद्धतीने करणार आहे. ओहो, दूरवरून फटका केलाय लॉंग ऑफ मध्ये. लॉंग ऑनचा खेळाडू गॅप मोठा, नाही होणार धावांचा तोटा. आलाय प्रवीण सकपालच्या बॅटमधनं चौकार. चांगला स्ट्रोक, अगदी दूरवरून हा फटका केला आणि अंतर कापत त्या बॉलला पाठवलं बॉर्डर लाईनच्या दिशेनं. लॉंगॉन आणि लॉंगॉप अगदी जवळ होते आणि तिथून गॅप होता आणि त्या गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल केले प्रवीणनं. 15 धावा धाव फलकावरती. 12 धावा प्रवीणच्या बॅटमधनं आतापर्यंत आलात आणि ही गती हवी आहे. रुले वैभव रुले टीमला आडवा पाटणं, कडवा स्ट्रोक, बॉल चाला इथे फ्लडिंग फ्युरियस, दे धक्का लय छक्का, लाइन से भटके तो पडेंगे फटके फटके फटके. सिक्सर एक्झिक्यूट केला. ॲक्युरेसी बॅटिंग करतो. नेहमी चर्चेमध्ये मागील स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब जिंकला होता प्रवीण सकपाळने आणि सध्या तो आपले रंग उधळायला सुरुवात करतोय. जबरदस्त स्ट्रोक आणि या स्ट्रोकनं धावा आतापर्यंत जमा केल्यात 21-0 गडी बाद. चांगली बॅटिंग. जेव्हा तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये आहेत ना, कमीत कमी विकेट पडतात. कारण का तितकासा जेव्हा तुम्ही बॉल जो टाकायला जाता, मला ह्या टप्प्यावरती बॉल टाकायचा आहे, तितकासा तो बॉल पडत नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेट येतात, विकेट मिळतात गोलंदाजांना, परंतु किंबहुना आणि नेहमीच आपण पाहिलंय की इकॉनॉमिक्स ओव्हर राहत नाही तितकी. आणखीन एक फटका फसला नो मॅच लँडमध्ये, वॅकंट एरिया. सिंगल धाव मिळते. सेकंडचा इथे कॉल. 2 धावा इथे सहज आल्यात. 2 धावा. धावांसाठी धाव. प्रवीण चांगली बॅटिंग करतोय. 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 23 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. विवेक 2 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधनं आले. बघता बघता 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिला बॉल डॉट टाकला होता आणि त्याच्यानंतर देखील 1 चौकार 1 षटकार, परंतु 13 धावा या ओव्हरमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा रुळे वैभव रुळे संघ पोहोचला 23 आकड्यावरती. बाहुबली आणि प्रवीण सकपाळला आपण पाहत आहोत. जबरदस्त खेळ आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विनायक दादा बऱ्याच वर्षानंतर आपण एकमेकाच्या विरोधामध्ये आलात आणि म्हणजे कोणाची कमजोरी किती आहे, कोणाची ताकद आहे तेवढंसं माहीत नाही आहे. प्रथम आपल्याला भरपूर माहिती होतं, परंतु आता तितकंसं माहीत नाही आहे. एका बाजूला बाहुबली तर दुसऱ्या बाजूला सागर सुतार आणि अजय ऐकून आपण पाहतो आहे. म्हणजे हे दोन्ही जे संघ आहेत ना, ते KS क्रीडा प्रतिष्ठान आणि KS क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर, आणि त्यांनी आयकॉन सातारा जिल्ह्यामधले आपल्याच असोसिएशनमधले घेतलेत. ही मोठी बाब आहे. म्हणजे आपल्याच खेळाडूंवरती त्यांनी विश्वास दाखवला. KS क्रीडा प्रतिष्ठानचा आयकॉन गणेश भोसले अर्थात निपाणी टीम आणि दुसऱ्या बाजूला KS क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर प्रवीण सकपाळ. टोटल झाला 23. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती कोणाला तर निमेश आलेले आहेत. समोर असणारे विवेक शिंदे बाहुबलीच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्या नाही आहेत, परंतु ते धावा येणं गरजेचं आहे. शॉट बॉल बुल करण्याचा प्रयत्न आणि गतीमध्ये परिवर्तन केलंय. निमेशने पहिल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब जिंकला होता स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषकामध्ये आणि तोच निमेश सध्या बॉलिंग करतोय. पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय. पहिला बॉल लाईन मेंटेन ठेवलाय आणि चांगला बॉल इथे टाकत असताना पहिला बॉल डॉट टाकलाय. 23 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. ओहो, फुल टॉसला फुल टॉल केलंय. बुम 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 का बॅकेट सिक्सर. बाहुबली थांबायचं नाव घेणार नाही माहिती आहे प्रत्येकाला. खोऱ्याने धावा जमा करत असतो. विवेक शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि उद्या ॲज अ जिल्हा आयकॉन देवाची सेवडी जय जगत
त्यांच्या टीममधून हा खेळाडू खेळणार आहे. षटकार आला, षटकाराच्या मदतीनं 29 धावा धावफलकावरती लागला. चांगले बॅटिंग आणि फुलटॉसला त्याने फुलटूल केलंय. फुलटॉसवरती मोठा धमाका केला. विवेक शिंदे विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्या अँगलनं बॉलिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. टप्पा मिस केला तेव्हा बॅटनं खरं तर बॉलला किस केलं आणि तिथून 6 धावा आलात. नेक्स्ट बॉल. ओहो, नो लुक खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इथे कॉल. एक धाव इथे अतिरिक्त थोडासा दबावाची छाया केलं निमेश पाहायला मिळतोय. तुम्ही सुरुवातीला काय करता, किंबहुना तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही चमकता, परंतु तुम्हाला शून्यामधून सुरुवात करावी लागते आणि त्याच्यामध्ये तुमच्या विरोधामध्ये अनेक मोठमोठे खेळाडू येत असतात, मोठमोठे बॅटर असतात. त्यावेळेस तुम्हाला डेव्हलप हे करावं लागतं. इथून नाही मिस, पुन्हा एकदा मिस करतो. टप्पा चुकला गेला, अंदाज चुकला गोलंदाजाचा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. धावा होत आहेत त्या एकूण जमा 32 धावा. आता चांगला ट्रॅप रचला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. रुळे वैभवली टीम. प्रथमेश देखील आनंदामध्ये. 31 धावा झाल्यात. आम्ही करेक्शन करतोय. ओहो, जागेवरून फटका केलाय. लंका क्लिअर करेल. बॉल चालय ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबलीच्या बॅटमधनं अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली, विवेक शिंदे बाहुबली ठोकलाय. षटकार. पांडुरंग साळुंके देखील आनंद घेतोय विवेक शिंदेच्या बॅटिंगचा, कारण उद्या त्यांचा जिल्हा असा आयकॉन म्हणून तो खेळणार आहे. आणखीन काय हवंय. 37 धावा धावफलकावरती येतात. चांगली बॅटिंग, परंतु फायनलला वगैरे चुकून टीम गेली तर थोडंसं कठीण होऊ देखील शकतं, कारण का प्रथम गाव आहे. ओहो, आणखीन एक हुक केलाय आणि धावा किती होतील बुक. तर 19 विवेक शिंदेच्या बॅटमधनं लागोपाठचा तिसरा धमाका. बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट. षटकार. लाजवाब. निमेश वरती आक्रमण केलं आणि फक्त हा पर्याय ठेवलाय. पहिला थोडासा शांत होता. 2 बॉलच्या बॅटमध्ये 1 धाव जमा केली होती, परंतु आता 6 बॉल आणि 19 धावा त्याच्या बॅटमधून आला. 3 बॉलमध्ये 3 षटकार, 43 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या ओव्हरमध्ये षटकार आले ते 3. पहिला बॉल दिमेशने डॉट टाकला होता, त्याच्यानंतर विवेक शिंदे जबरदस्त बॅटिंग. ओहो, आणखीन एक बॉल ढगात लाइटिंग लावत निघाला थाटामाटात. बॉल सीमा पार. विवेक शिंदेच्या बॅटमधनं कडक 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 षटकार. लाजवाब. फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. हिट 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 सुपर हिट. लाजवाब. थांबायचं डाव घेत नाहीये. सुपर डुपर परफॉर्मन्स बाय मिस्टर विवेक शिंदे. 4 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत तब्बल 0-बाद 49 धावा. पार्टी जॉईन केली. ज्या पद्धतीनं प्रवीण सकपालने बॅटिंग केली आणि विवेक शिंदे देखील, मी देखील कमी नाही आहे. बाहुबली तुम्हाला माहिती आहे आणि नेहमी चर्चेमध्ये असलेला खेळाडू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 49 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आशिष पार्टे आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ सिनियर खेळाडू मध्ये टीममध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्यात. निवेशवरती आक्रमण केलं, परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती कोण आलं तर अक्षय सुतार. अक्षय सुतार आज आपण अक्षय सुतार आणि सागर सुतार हे सख्य बंधू आहेत. सागर सुतार आणि षटक आतापर्यंत हाताला नाही आहे, कारण का चांगले गोलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत. निपाणी टीम आज एकजूट पाहायला मिळते. 49 धावा. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. आणि इथून पुढे किती ओव्हरची मॅच म्हणतो, इथून पुढे चला मॅच टोटल झाले धावफलकावरती 49. शेवटचं षटक अक्षय सुतार बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो हो, काय पहिला बॉल टाकलाय. वाह, कडक बॉल, चांगला बॉल इथे टाकलाय. लाईन मिस केले खरं तर बॅटरने डॉट. हा बॉल इथे डॉट टाकला अक्षयने. चांगली इथे बॉलिंग करतो आणि हे करावं लागेल, कारण का तुम्ही विकेट घेतले नाहीये पहिल्या 3 ओव्हरमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला विकेट घ्यावं लागतील, कमीत कमी धावा द्यावा लागतील.
ओहो, प्रवीणचा फटका फसला. बॉल हवेमध्ये, कॅचचा कॉल. फिल्डर जात आहेत, बॉल आता तो निसटला. 2 धावा तर रडल्यात. तिसरीचा कॉल आहे, मिळेल का? आणि कदाचित मिळू शकते. 3 धावा आल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. धावा बॅटने देखील येत आहेत आणि धावांसाठी धाव करून देखील येतात. 3 धावा आल्यात. 3 धाव्यांची मदत, 3 धाव्याचं योगदान. 52 धावा धाव फलकावरती आल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल ते 3 आणि आता स्ट्राईक केंटला बाहुबली. त्याचबरोबर सुनील सालुंखे, आमच्या देवाची सेमडी गावचा आयकॉन, 22 गावचा आयकॉन, 22 गाव आयकॉन, त्याचं इथे आगमन करूया आपण. त्याचं सहर्ष स्वागत. या बॉलवरती 3 आल्यात. नेक्स्ट बॉल. अक्षय तयार. ओ हो हो, हुक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आता पायामध्ये बेड्या. बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. बॉल अगदी वरून बॅट खालून थोडीशी फिरली, तिथून थॉट बॉल आला आणि अक्षय सुतार आता कमबॅक करतो या मॅचमध्ये. कारण का पहिल्याच 3 ओव्हरमध्ये ओसांडून धावा खर्च केल्यात. खास करून निमेचं षटक महागडं थोडं राहिलं आणि त्याच्यानंतर सध्याच्या स्थितीला ती जागा भरून काढण्याचं काम करतोय अक्षय. ओहो, बॉलला फॉलो केलं आणि बॉलला पाठवलंय. डिबेस्टा कव्हरनी वाईडिश लॉंग ऑफ ठोक्याच्या वरनं बॉलला फेकून दिलं. सीमारेषेच्या बाहेर आली गुंगी आणि वाजवली पुंगी. पॉंग पॉंग पॉंग. षटकार. लाजवाब स्ट्रोक, आक्रमक, दोन्ही बाजूनी हल्ला बोल. डिफेन्स क्रिकेट खेळलं जात नाहीये आणि चांगल्या स्थितीमध्ये. एक बॉलचा खेळ बाकी. 58 धावा जमा केल्यात आतापर्यंत. पाडेकंद्र टीम शेवटचा बॉल देखील आक्रमण केलं आणि सरळ पाठवलंय आपल्या डगआउट मध्ये. बॉल चालय ते सीमारेषेच्या बाहेर. बाहुबलीच्या बॅट मधून षटकार. 10 बॉल आणि 37 धावा वैयक्तिक बणात जमा केल्यात आणि 10 बॉल 23 धावा प्रवीणने जमा केल्यात. अशा तऱ्हेने 64 धावा, 65 धाव्यांचं लक्ष. कोणताही वेळ न घेता आणि कोणताही वेळ न देता लगेच मॅचला स्पीडअप करायचा. चला, जास्त वेळ घेऊ नका. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन. बाहुबलीने काही धावा जमा केल्या आणि उद्या जिल्हा आयकॉन बनून तो सेमडी टीम कडनं खेळणार आहे. आणि ही खरं तर एक गोड बातमी दिलेली आहे. हॅपी एंड त्यांनी खूप चांगला केला शेवटच्या बॉलवरती. चला, लाखोवर टीम आपण तयार राहायचंय. प्रताप, तयार राहायचंय का लगेच मॅच लावला जाईल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि रुले वैभव रुले टीम, विनायक दादा लगेच फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. या लॉटमधून जेव्हा एखादा संघ येईल तेव्हा तो संघ फिरणार. ओवे कॅम्प खाल्प आहे. आज खारघरवरून आलेली आहे टीम. नवी मुंबईमधून ही टीम आलेली आहे आणि काय दमदार खेळ केला या टीमनं देखील. एक नवीन संकल्पना, म्हणजे पूर्ण कोयना समाजाला संपूर्ण एकत्रित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते गाव आहे देवाची सेमडी. मग टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, किंबहुना रबर बॉल क्रिकेट असू द्या, मग तुमचं नातं गोतं असू द्या, नेहमी चर्चेमध्ये राहिला आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम तब्बल 31,000 रुपये आम्हाला दिलेलं आहे. सौजन्य आपले समाजसेवक आहेत आणि युवकांच्या पाठीशी नेहमी भागावरती आपला प्रेम करणारे आदरणीय सन्माननीय श्री संतोषदादा जाधव यांच्या माध्यमातून आणि पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांनी या पश्चिम जावळी क्रिकेटला ज्यांनी शिस्त लावली असे बाळूदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून अध्यक्ष आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लाभली आहे. द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक 21,000 आम्हाला लाभले. सौजन्य श्रेयस स्पोर्टचे मालक, श्रेयस टीमचे देखील मालक सन्माननीय आदरणीय दीपकजी साळुंखे आणि त्यांच्यासोबत त्यांचे मोठे बंधू महेंद्र साळुंखे साहेब यांच्या माध्यमातून लागले. आणि जी आम्हाला ट्रॉफी दिली आहे द्वितीय क्रमांकाची ते मयूर रमेश साळुंखे यांच्या माध्यमातून लाभले. जाऊया माझ्या दिशेनं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं आहे 11,000. सौजन्य लाभलेलं आहे. युवा उद्योजक आहे, समाजसेवक आहेत, खिरकंडी खालापूर श्री अक्षय दादा जाधव यांच्या माध्यमातून. आणि जो आम्हाला ट्रॉफी जी सौजन्य लाभलेलं आहे ते श्री भरत दादा किसन साळुंखे यांच्या माध्यमातून. चतुर्थ पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये 7,000 रुपये.
जे लाभलंय श्री निखिल दादा दिलीप माने उद्योजक यांच्या माध्यमातून आणि जी ट्रॉफी लाभलेली आहे ती सागर सकाराम साळुंके. जाऊया आपण मॅचकडे, जास्त वेळ घेऊ नका. मोठं लक्ष या मॅचमध्ये एकूण 65 धाब्यांचं असणार आहे. 64 धावा जमा केल्यात. चला काही करा, जास्त वेळ घेऊ नका कारण का वेळ खूप कमी आपल्याकडे. आता रुळे वैभव रुळे टीम आपल्याला फिल्डिंग करताय, त्यासाठी तुम्ही घाई करा. सागर सुतार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत आणि एका बाजूला सातारा जिल्हा आयकॉन ख्यातनेटली गणेश भोसले आणि KSKचा बाहुबली विवेक शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहे. जबरदस्त मॅच, रंगतदार मॅच होणार आहे. ती मॅच कोण जिंकणार आहे? सागर सुतार याच्याकडे केंद्रबिंदीत लक्ष असणार आहे. हा खेळाडू देखील मोठमोठे फटके खेळतो आणि दाखवतो देखील. ओहो, पहिला बॉल फसला आणि तिथे चिता होता आणि काय घडलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्यात. तिसरीचा कॉल दिलाय परंतु सागर नाही. इंटरेस्टिंग 2 धावा इथे आल्यात. फुल टॉस बॉल होता, काच इथे ड्रॉप केलाय. आणि हा जो खेळाडू होता ना, जेव्हा जेव्हा रुळे टीम फायनलमध्ये जाते आणि तेव्हा तेव्हा बेस्ट फिल्डरचा किताब याच खेळाडूला मिळतो, शशिकांत शिंदे. परंतु त्याच्या हातामधून इथे कॅच ड्रॉप झालाय. कधी होत नाहीये परंतु कधी कधी होतं, प्रेशर असतो. प्रवासच तेवढा दूरवरचा होता. 2 धावा आल्या पहिल्या बॉलवरती. ओहो, वडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता. व्हेरिएशन पद्धत आले तिचा वापर केलाय. चांगलं इथे कमबॅक करत असताना गोलंदाज विवेक शिंदे इथे डॉट बॉल. बरेचसे प्रेक्षक स्पर्धाही पाहतात, बरेचसे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. उद्या बहुसंख्येने प्रेक्षक येतील. कॅच ड्रॉप, त्याच्यानंतर सागर सुतारचा हा वार, बॉल झालाय सीमापार आणि मैदानामध्ये सर्वच गार. आलाय तो षटकार. कडक शॉट सागर सुतारच्या बॅटमधनं. फुल टॉस दिला आणि फुल टॉस मिळाल्यानंतर फुल टॉसला फुल टोल केलं आणि तिथून 6 धावा आलात. 8 धावा धावफलकावरती. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे आणि इथे सागरने षटकार ठोकलाय. बॉलला सोडून दिलं. माहिती आहे हा बॉल एक्स्टम्पच्या पूर्णपणे बाहेर आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते. 9 धावा धावफलकावरती. सरासरी तुम्हाला मोठी गाठायची आहे. सरासरी आपण पाहिलं तर 16 तुम्हाला 25 सरासरी या मॅचमध्ये आणि त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळणं खूप महत्त्वाचं प्रत्येक ओव्हरमध्ये. ओहो हो, हवेमध्ये बॅट फिरवली होती. अंदाज चुकला. बॉलला हलकासा टर्न केलाय आणि तिथून डॉट बॉल आला. चांगला बॉल. ही गरज आहे, ही काळाची गरज आहे आणि आजकाल जास्तीत जास्त व्हेरिएशन करतात, जास्तीत जास्त टर्न करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा 180चं मैदान आहे तेव्हा तुम्हाला टर्न जेव्हा करताना परंतु फुल टॉस तोफा कबूल केला. बॉल कॅपमध्ये ढकललाय, पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. नो ना दिवाळी ना दसरा, फेरबी बोनस आणि तो बोनस स्वीकारलाय. चौकार. सागर सुतार असं वाटतंय की आता पांडुरंग बॅटला धार लावून आलाय. सागर सुतार आणि तो चारे बाजूने बॅटिंग करतो. नो बॉल, बिम्मर की बिमारी. आता तयारीला लागलाय सागर. काय आलं? हंपायर रिव्ह्यू का? ओके चला, पंचांनी स्वतःने रिव्ह्यू घेतलाय. आपल्याला एखादा इथे यावं लागेल. चला, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. हंपायर रिव्ह्यू पंच घेऊ शकतात. आशिष पंचांना जर काही नो बॉल. पंचांना जर एखादा डाऊट वाटला, कारण पंच घेऊ शकतात, बाकी खेळाडू कोणते घेऊ शकत नाही. पंचांना डाऊट वाटला म्हणून पंचांनी घेतला आणि पंचांनी नो बॉलचा इथे कॉल दिलाय. फ्रीडचा बॉल असणार आहे आणि आमचे सहकारी मित्र राहुल दादा साळुंके, युवा उद्योजक केळकर सोळशी, कोपर खेळण्याचे समाजसेवक यांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया आपण. टोटल चालत त्या एकूण 15 धावा, 14 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा बॉल, फ्रीडचा बॉल, सागर सुतार. हा बॉल तितकाच महत्वाचा आहे. या बॉलवरती एखाद मोठा फटका आला ना तर बॅलेन्सिंग स्थितीमध्ये राहणार आहे.
टीम निपाणी. शेवटचा बॉल, फ्रीडचा बॉल, संधी मिळाले सागर सुतारला. ओ हो हो हो, फटका तर सुरेख आहे. खेळाडू स्वतः टीमचा कॅप्टन, कॅच ड्रॉप. 2 धावा इथे सहज झाला. तर मगाशी सांगितलं आमच्या की सरकर सरांनी ज्या पद्धतीने एखाद नो बॉल पडतो तिथे फ्रीड असतो, किंबहुना कॅच घेतली तर नोट हाऊस, रनआउटला विकेट असते. इथे 2 धावा आल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान आणि टोटल झाल्या धाव फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. येणारे बॉल असणार आहेत 15 आणि 15 मध्ये जिंकण्याकरिता धावांची गरज आहे 49 धावा. 15 बॉल 49 धावेंची गरज आहे. हौसला बुलंद तो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा, अब जिद है उसे पाने की, ये तो टोटल भी आएगा. 15 बॉल 49 ची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सातारा जिल्हा आयकॉन मॅन फ्रॉम गावडोशी प्रवीण सकपाळ बॉलिंग ट्रॅक वरती असणार. सचिन शिंदेला पाठीमागे ठेवलंय. तो वेग त्याच्याकडे प्रचंड आहे, परंतु कधी आपला बॅड पेच येतो, गुड पेच देखील येणं महत्वाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली बॉलिंग करतो. जम्बो सर देखील आज पाहायला मिळत नाही आहेत. प्रवीण सकपाळ आले बॉलिंग ट्रॅकवरती. समोर गणेश भोसले हा प्रथमच स्ट्राईकला येतोय. आता जिल्हा आयकॉन टू जिल्हा आयकॉन कित्येक वेळा आलेत एकमेकांसमोर, परंतु बऱ्याच वर्षानंतर आमने सामन्यात. फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा, बिम्मरचा नो बॉल येतोय. शेवटच्या बॉलवरती विवेक शिंदेनं चुकी केली होती. प्रवीण शिंदे पहिल्याच बॉलवरती चुकी करतोय. नो बॉलचा इथे कॉल. 2 धावा इथे ऍड करूया. 18 धावा धाव फलकावरती. 15 बॉल 47 ची मॅच ऑन आहे. प्लस पॉईंट आतापर्यंत राहिला की विकेटचं कोणताही बदल नाहीये. सागर सुतार आणि गणेश भोसले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एकच धाव इथे मिळेल. बॅटिंग करणारी टीम निपाणी संघ एक सिंगलची मदत. त्या बॉलवरती मोठा फटका आला असताना तर चांगली इथे रुटिंग मिळालं असतं, एक चालना मिळाली असती, परंतु थांबवण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता, थोडासा मिस केला बॅटरने, ताकद लावली होती, परंतु टायमिंग तिथे जुळलं नाहीये आणि तिथून एकच सिंगल इथे डिक्लेअर झोनमध्ये. 19 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलात. 4 बॉल आणखीन टाकायचे आहेत, परंतु धावा तुम्हाला वाढवायच्या आहेत. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे थोडीशी अपील केले प्रवीण सकपाळने. डॉट आलाय आणि जेव्हा अपील करतात तेव्हा प्रेशर टाकला जातो आणि सध्याच्या स्थितीला सागरला स्ट्राईक घेणं, परंतु जिल्हा आयकॉन देखील केमेंट गणेश भोसले. डॉट आलाय आणि इथे धावांची गती पूर्णपणे थांबवलंय. नेक्स्ट बॉल प्रवीण तयार. ओहो, फटका सुरेख आहे. मोठा फटका लॉन्च केलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. गणेश भोसलेच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त मॅच रंगत असताना दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ खरं तर एकमेकांना ओळखतात. परिचयाचा विषय आहे. विषय थोडा गंभीर आहे. जो मॅच मध्ये बॅटिंग करेल तो खंबीर आहे. गणेश भोसलेच्या बॅटमधून षटकार. 25 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला अबे ठरला होता गोलंदाज, परंतु आता गणेश भोसलेची बॅट तडपते. हा बॉल खराब आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल. 1 फ्रॉम दी ओव्हर. हा बॉल समाप्त झालाय. हा बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये किती आल्या? 26 धावा धाव फलकावरती. मॅच अगदी जसंच तसं उत्तर दिलं जातं. बॅटची कडा लागली आहे. विनायक शिंदे यष्टिरक्षकात एक धाव इथे प्राप्त होतं. या बॉलवरती विकेट आला तर सामना थोडा बॅलन्समध्ये राहील, परंतु हा जर बॉल डॉट किंबहुना विकेट तर थोडंसं बॅकफुटला जाऊ शकते टीम निपाणी संघ. त्यामुळे इथून पुढे रिस्क घ्यावी लागेल गणेश भोसलेला. आणि घेतले. उडवला बॉल आकाशामध्ये. फिल्डर आहे तिथे तैनात. फिल्डरच्या आबाग्याच्या बाहेर गणेश भोसले ब्रँड स्ट्रोक. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. Even called it's a high and hands up back ठोकलाय गणेशने षटकार.
आता 10 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. 33 धावा जमा केल्या आहेत म्हणजे एक पाऊल पुढे आहे. जबरदस्त मॅच रंगणार आहे. 10 बॉल 32 ची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आता असणार आहेत. परंतु मागील आपण 5 ओव्हर पाहिलंय तर एकही विकेट गमावला नाहीये कोणत्याही टीमने. पहिले प्रथम बॅटिंग केली, 64 धावा नाबाद खेळले राहुल दादा, आणि इथे हे दोन्ही टीम आता दोन्ही फलंदाजांना 33 धावा नाबाद खेळलेत. ही जमिनीची बाजू आहे. म्हणजे दोन्ही टीम हे स्ट्रॉंग आहेत, दोन्ही टीम हे बॅलन्स आहेत. सामना आणखी बॅलन्स आहे. बरं 33 झाल्यात, 32 हव्यात. 10 बॉलचा खेळ समाप्त, 10 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन आहे. कुठे जाऊ नका, ऐकत पाहत राहा. जननी मानाई देवी चषक 2026 शानदार पर्व, रुबाबदार पर्व म्हणून यातच काही सर्व, म्हणून आम्हाला आहे या स्पर्धेचा, या क्रिकेटचा गर्व. 10 बॉल 32 ची आवश्यकता. रफ्तार का राजा ज्याची ISPL ट्रेनिंग मध्ये निवड झाली होती, सचिन शिंदे ऑक्शन मध्ये निवड झाली होती, तो सचिन शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. रफ्तार आहे. ओहो, पहिला बॉल ऑन साईडला बॉलला वळण दिलंय. लॉंगआउट मध्ये फिल्डर आहेत, सिंगल मिळतंय. दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु मिळणार नाही. एकच धाव. टीमचा कॅप्टन प्रवीण बॉलच्या खाली सिंगल धाव इथे प्राप्त होत. 9 बॉल 31 ची आवश्यकता. गणेश भोसलेच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 आले होते आणि ते गरज त्याचीच आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. तरी मॅच जिंकवाल. व्हेरिएशन ठेवलंय. बॉल थोडासा बाहेर काढलाय. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा. अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये 35 आणि आता 9 बॉल 30 ची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये आणखीन जर 2 षटकार आले तर मॅच मध्ये मजा येणार आहे. 2 हव्यात या षटकामध्ये. मॅच इंटरेस्टिंग, मॅच रुबाबदार, परंतु रुळे टीमला विकेट हवी आहे. ओहो, गणेश मोठा फटका खेळण्यासाठी गेला होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. किंबहुना फुटवरचा देखील ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल ज्या पद्धतीने रिलीज केला, लेन बॉल, आणि थोडीशी देखील हाईट देखील दिले. पिक करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. 35 वरती थांबवलंय. या षटकामध्ये 2 मोठे फटके. मॅच मध्ये फाईट होईल. ओहो, फुल टॉस होता, मिस केला बॅटरने आणि ते एकच धाव इथे मिळेल. डिक्लेअर मध्ये चांगली बॉलिंग आता होतं. एक बॉल वाईट त्यांनी जरूर टाकला. रुळे वैभव रुळे टीम सध्या फाईट करते आणि गणेश भोसलेला थांबवलं. 2 बॉल बाकी त्या षटकामधले. 3 धावा आतापर्यंत खर्च केला. 36 धावा झाल्यात. ओहो, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. एस्टा कव्हरला बंटी होते. बॉल जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. मिला मोका दिया ठोका. 4 रन. चौकाराला, चौकाराच्या मदतीने आता धावा झाल्यात 40. आणखीन 25 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 25 ची आवश्यकता. 6 बॉल 25. मॅच ऑन, गेम ऑन. कोणी मॅच जिंकेल हा बॉल महत्वाचा. षटकाराला तर फाईट करू शकते. ओहो, बॉल टप्पा पडला, खाली राहिलाय. डॉट. ओव्हरची होती समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 40. आता 5 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता. 4 षटकार हे कंपल्सरी तुम्हाला ठोकावे लागतील. किंबहुना 2 चौकार आणि 1 षटकार या हव्यात. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. चला यस सकपाळ याचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. यस सकपाळ मॅच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. यस सकपाळ आपण ज्यांनी 1 षटक हाताळलं, कमीत कमी धावा दिला. षटक राहिलं, षटक शेवटचं षटक असणार आहे आणि 5 बॉल प्रदीप आलेले आहेत. प्रदीप शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. बराचसा ट्रॅप इथे आखला गेलाय परंतु धावा जमा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. सागर सुतार बॅटिंग करत आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रत्येक बॉलवरती विकेट हवा आहे. प्रत्येक बॉलवरती षटकाराची भाषा बोलणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. प्रदीप शिंदे पहिला बॉल
पहिला बॉल त्याने वाईट टाकला. आता 4ला 4 आले तर मॅच जिंकेल टीम निपाणी संघ. सागर सुतार कित्येक वेळा कारनामा तो केलाय आणि पुन्हा एकदा त्याला या मैदानामध्ये करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पहिला बॉल येते वाईट. 41 धावा. राऊंड द विकेट. बॉलर निघाले प्रदीप शिंदे. सागर हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल टॉट. प्रत्येक बॉलवरती जोर लावणं, प्रत्येक बॉलवरती नजर ठेवणं तितकंच महत्वाचं राहील आणि तेव्हाच तरी मॅच जिंकेल. त्यासाठी कष्ट मेहनत करणं खूप महत्वाचं आहे. 4 बॉल 24ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. दोन्ही संघ आतापर्यंत हार म्हणायला तयार नाहीयेत. हा बॉल महत्वाचा आणि इथे विजय निश्चित टीम रुळे संघाचा, कारण का हा बॉल त्याने डॉट टाकलाय. इथून पुढे एका नो बॉलची आता वाट पाहावी लागेल टीम निपाणी संघाला. त्या बॉलवरती विकेट हवाय, म्हणजे किंबहुना प्रत्येक बॉलवरती विकेट. बॉलर तयार प्रदीप. सागर सुतारच्या बॅटमधनं मोठा फटका त्याने लॉन्च केला. बॉल स्टँड मध्ये डिपॉझिट केलंय. बॉल सीमापार. सागर सुतारच्या बॅटमधून धार लावत असताना षटकार. परंतु आता जे मोठे मोठे फटके येणार आहेत ना, ते स्कोरचं अंतर कमी करणार आहेत. नेक्स्ट बॉल. आणखीन एक अडवा पाटणं खेळलाय फटका. फिल्डर आहे तिथं. सिंगलच धाव इथे मिळेल आणि जी आशा पूर्णपणे समाप्त झालेल्या आहेत. परंतु फाईट चांगल्या पद्धतीने दिलं. रुळे वैभव रुळे टीम बाहुबलीनं बॅटिंग केली, प्रवीणने बॅटिंग केली. या बाजूला दोघांनी देखील बॅटिंग केली. ओहो, लोवर फुलटॉस बॉल. ओहो, आणि परंतु या मॅचमध्ये घडलं काय, तर या मॅचमध्ये विकेट एकही कोसळली नाही. 3 ओव्हरची तर 6 बॉल. आणि इथून पुढे मॅच हे 3-3 षटकांची असणार आहेत. याची नोंद घ्या, कारण का वेळ कमी आहे. आपल्याला जे सेमीफायनल आहे ते देखील घ्यायचे, कारण का 6 वाजले. 3-3 षटकांची मॅच होणार आहे. 6 बॉल पूर्ण असतील. चला टॉससाठी या. रुळे वैभव रुळे. प्रवीण दादा या 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 वेळ घेऊ नका प्रवीण दादा. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. विवेक शिंदे प्लेअर ऑफ द मॅच. चला या लवकर लवकर या. कॅप्टन या लवकर. 3 षटकांचा मॅच. नाही 6 बॉल. नको, दोन्ही टीम काही आर्ग्युमेंट करू नका, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे प्रताप. आणखीन त्याच्या एकूण 3 मॅच खेळायचे आहेत. एकूण 3 मॅचेस आहेत. चला टॉस करूया आपण. विवेक शिंदे आपण यांना प्लेअर ऑफ द मॅच देऊया. आणि प्लेअर ऑफ द मॅचसाठी ज्यांनी आम्हाला हे एड्स बर्ड दिलेले आहेत, तर नितीन दादा सुर्वे यांच्या माध्यमातून मिळालं आहे. टॉस करणार आहोत. सौजन्य लाभलंय प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी. जेव्हा तुम्ही घरी शांत राहाल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही या एअरबड्स याचा आपण वापर कराल. चला जाऊया आपण. टॉस जिंकला कोणी? टॉस जिंकला इथे रुळे वैभव रुळे टीम टॉस जिंकला आणि त्यांनी घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. तसंच या मैदानामध्ये लवकर आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. आवाज ऐकूया आपण प्रदीप साळुंके सरांचा. थँक्यू. हॅलो. हॅलो. आम्ही काही सन्मान करत आहोत. सन्माननीय पंढरीदादा कंक यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि सन्माननीय मारुती धामोनसे यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला आम्ही शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर गणेश भोसले सातारा जिल्हा आयकॉन यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर सागर सुतार यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. सन्मान करा. सागर सुतार आपणास विनंती, आपण या. आपला आम्ही शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर बापूदादा साळुंके यांचा आम्ही सन्मान करतोय.
आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघ एका असोसिएशनमधील खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला लाखवड तर दुसऱ्या बाजूला रुळे वैभव. एका असोसिएशनमधील दोन संघ, दोन्ही दिग्गज खेळाडू आणि दोन्ही संघांमध्ये एक बिग फाईट मॅच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत प्रताप सकपाळ, मागील मॅचचा हिरो. तर त्यांच्यासोबत पाटण एक्सप्रेस विशाल वरांडे, जिल्हा आयकॉन. दोन खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक हाताळतोय KSK महाबळेश्वरचा बाहुबली विवेक शिंदे.